स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आदिती मॅडमला शांतनू, प्रभाकर सर, पल्लवी सर्वजण हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. शांतनू तर खूपच पॅनिक झालेला असतो. आई उठ ना, आई उठ ना असंच तो म्हणत असतो. प्रभाकर सर तर पूर्ण हतबल झालेले असतात. त्यांच्या तोंडातून शब्द देखील फुटत नाही. ते डॉक्टरांना सांगत असतात की प्लीज डॉक्टर काहीतरी करा. डॉक्टर त्यांना म्हणतात की तुम्ही बाहेर व्हा प्लीज. शांतनू म्हणतो की डॉक्टर प्लीज तिला वाचवा, खूप इमर्जन्सी आहे. पोलिसांना जे काही कळवायचं असेल ते मी कळवतो. डॉक्टर म्हणतात की हे बघा, आम्ही पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं आहे. पेशंटवर लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू होणं गरजेचं आहे. त्यांच्या छातीत गोळी लागल्यामुळे ती काढावी लागेल आणि ब्लिडिंगसुद्धा खूप झाले, त्याच्यामुळे आम्हाला कॉपरेट करा. शांतनू म्हणतो की डॉक्टर प्लीज काहीही करा पण तिला वाचवा. मी एक काम करू का, मी आतमध्ये येऊन उभा राहू का? मी बाजूला येऊन उभा राहतो, ती माझ्या डोळ्यासमोरून दूर झालेली मला सहन नाही होणार. डॉक्टर प्लीज. तेव्हा पल्लवी शांतनूला समजावते. शांतनू खूपच पॅनिक झालेला असतो. पल्लवी म्हणते की शांतनू प्लीज सावरा स्वतःला, आईंना वाचवण्यासाठीच ते प्रयत्न करतायत ना, तुम्ही प्लीज शांत व्हा, त्यांना त्यांचं काम करू द्यात. शांतनू म्हणतो की पण पल्लवी, आपण वेळेत घेऊन आलोय ना आईंना, ती नक्की बरी होईल ना? पल्लवी म्हणते की हो शांतनू, त्या नक्की बऱ्या होणार आहेत. सर्वजण शांतनूकडे बघून रडत असतात. पल्लवी म्हणत असते की इतक्या वर्षांनी तुम्ही तुमच्या आईंना भेटलात. अजून खूप काही अनुभवायचे तुम्हाला. माझ्यावर विश्वास ठेवा, त्या कुठेही जाणार नाहीत. डॉक्टर ऑपरेशन करत असतात आणि सर्वांच्या नजरा डॉक्टर बाहेर येऊन काय सांगतात यावरच लागलेल्या असतात. मग मोठी आई रडत रडत नाटकं करत म्हणते, कोणाची दृष्ट लागली ग आदितीला? मला तर काही समजेनासच झालंय. आपली आदिती बरी होणार ना ग, ती तर बरी होऊनच घरी आली पाहिजे. आदिती लवकर बरी हो ग. विभावरी मोठ्या आईला सावरत असते. प्रदीप म्हणत असतो की वहिनी प्लीज स्वतःला सावरा. ते विभावरीला म्हणतात की त्यांना बाहेर घेऊन जा. मोठी आई म्हणते की अहो कसं शांत राहू, घरातल्या एका माणसाला गोळी लागली आणि हे म्हणताय की शांत राहा. मग विभावरी आणि मेघना मोठ्या आईला घेऊन जात असतात. तरी मोठी आईची बडबड काही कमी होत नसते. ती म्हणत असते की मी सांगणारे विनायकला, आपण हवं तर तिला मुंबईला नेऊयात, नाहीतर तिला दिल्लीला नेऊयात, पण आपण तिला बरं करूयात. आता ती बरी होऊनच आपल्या घरी परत आली पाहिजे. गीता ज्योतीसुद्धा रडत असतात. घरातले सर्वजणही रडत असतात. शांतनू इकडे तिकडे बघत असतो. सर्वांचे चेहरे न्याहाळत असतो. सर्वजण रडत असतात, त्यामुळे तो स्वतःला सावरतो. तो सगळ्यांना सांगत असतो की हे बघा विभा काकू, ज्योती, मेघनावहिनी, तुम्ही कोणीही रडू नका. पल्लवी प्रभाकर सरांकडे जाते, परंतु प्रभाकर सरांच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात. ते एकटक नुसते बघतच असतात. शांतनू त्यांना सांगतो की आई बरी होणार आहे, मला खात्री आहे याची. प्रभाकर सरांना खाली बसवलं जातं. ते पूर्णपणे कोलमडून गेलेले असतात. मग शांतनू प्रभाकर सरांकडे बघतो. इतर वेळी नेहमी साथ देणारे, खंबीरपणे उभे असणारे प्रभाकर सर आज मात्र हतबल झालेले असतात आणि त्यामुळे शांतनूचा देखील धीर सुटत चाललेला असतो. तो देखील दुसरीकडे जाऊन बसतो. पल्लवी काही वेळी शांतनूकडे बघत असते, प्रभाकर सरांना धीर देत असते. कोणाला सावरावा आणि कोणाला आधार द्यावा हेच तिला कळत नसतं. इकडे शांतनू दूर जाऊन रडत असतो. पल्लवी त्याच्याजवळ जाते. ती म्हणते की शांतनू रडू नका तुम्ही. ती शांतनूला जवळ घेते. पल्लवी त्याला समजावत असते, त्याला पाणी प्यायला देते. ती म्हणते की प्लीज शांतनू थोडं पाणी घ्या. अहो असं काय करताय? मला कळतंय की तुम्हाला खूप त्रास होतोय, पण आपणच असा धीर सोडून कसा चालेल सांगा बरं. शांतनू, तुम्ही आत्ताच सर्वांना सांगत होता की नाही की आई लवकर बऱ्या होणार आहेत. तुम्ही किती विश्वासानं म्हणत होतात आणि मग आता तुम्हीच. शांतनू अहो ऐका माझं, आपण वेळेत आईंना इथं घेऊन आलो आहे. त्यांच्यावर उपचार सुरू झालेत आणि डॉक्टरसुद्धा चांगले आहेत. आईंना काहीच होणार नाही, त्या नक्कीच बऱ्या होणार आहेत. शांतनू बोलू लागतो की सतत सतत तिचा चेहरा दिसतोय मला. तिच्याबद्दलच्या सगळ्या आठवणी मला जागरूक होत आहेत. खूप अटॅच होतो मी तिला लहानपणापासून. माझा शाळेतला पहिला दिवस होता आणि आई आणि बाबा मला दोघंही शाळेत सोडवायला आले होते. बाबांचं तर मी काय ऐकतच नव्हतो, परंतु आई मला सोडून जाणार ह्या कल्पनेनं सुद्धा मला खूप त्रास व्हायचा. ती माझी नेहमी समजूत काढायची, तेवढ्यापुरतं मी शांत व्हायचो. पण ज्या क्षणी ती मला सोडून जायची त्या क्षणी मी खूप आरडाओरडा करायचो. मी कोणाचंच काही ऐकून घ्यायचो नाही. मी माझं आयुष्य तिच्याशिवाय कल्पनाच करू शकत नाही.
माझी सगळी बडबड ती ऐकून घ्यायची. दिवसभर मी जर घरात दिसलो नाही तर अख्खं घर डोक्यावर घ्यायची. दिवसभर तिच्या पदराला धरून मागे मागे फिरत राहायचो. एक क्षणसुद्धा मी तिच्याशिवाय दूर राहू शकत नाही. आणि आता 18 वर्ष मला तिच्यापासून दूर राहावं लागलं. पल्लवी म्हणते की शांतनू, तुम्हाला त्रास होतो ना त्या आठवणींचा? मग आता नको ना प्लीज. शांतनू म्हणतो की नाही ना पुसून टाकता येत काही आठवणी. पल्लवी, मला माझी आई हवी होती, मिळत नव्हती, हा प्रॉब्लेम आहे. माझी हाक, माझा आवाज तिच्यापर्यंत पोचत नव्हता, हा प्रॉब्लेम आहे. म्हणूनच मी इतका कोरडा झालो होतो. इतका राग भरला होता माझ्या मनात तिच्याबद्दल. वाईट काय आणि चांगलं काय काहीच कळत नव्हतं मला. तिची बाजू मी कधीच समजून घेतली नाही. ती समोर आली तरी तिला कधी आई म्हणून हाक मारली नाही. त्याचीच शिक्षा मिळतीये मला. पल्लवी म्हणत असते की असं काही नाही आहे शांतनू, प्लीज तुम्ही असं काही समजू नका. शांतनू म्हणतो की तिला आई म्हणून सर्वांसमोर हाक मारणार होतो मी. माझ्या चुका मी तिला मान्य करणार होतो. पण माझी हाक ऐकण्याच्या आधीच असं म्हणून शांतनू पुन्हा रडायला लागतो. यातून आता काय अर्थ घ्यायचा? माझ्या नशिबात माझ्या आईचं प्रेम नाहीच आहे का? तिची माया मला कधी मिळणारच नाही का? इतका वाईट आहे का गं पल्लवी मी? तेव्हा पल्लवी म्हणते की नाही शांतनू, असं काहीच नाही आहे. तुम्ही खूप चांगले आहात, प्लीज असं काही बोलू नका. आणि मधल्या काळात जे काही घडलं त्याला तुम्ही जबाबदार नाही आहात. सगळा दोष प्लीज तुम्ही स्वतःवर घेऊ नका. गेल्या वेळी आईंवर जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा तुम्हीच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होतात. तुमच्यामुळे त्या वाचल्या होत्या आणि आजही त्यांना काहीच होणार नाही आहे. पण तुम्हीच जर असे रडत राहिला तर त्यांना ते नक्कीच नाही आवडणार. तुम्ही शांत राहा शांतनू, तुमचा जीव आहे ना त्यांच्यावर, त्यांचाही खूप जीव आहे तुमच्यावर. आणि ही ताकद कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी पुरेशी आहे. जशी मी तुमच्याकडे परत आली आहे तशी आई तुमच्याकडे परत नक्की येतील. त्यांना काहीही होणार नाही, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. आणि मग शांतनू जरा भानावर येतो. तो म्हणतो की बरोबर आहे पल्लवी तुझं. नाही रडणार मी आता. माझ्या आईला मी माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. आणि मग त्यासाठी मला कितीही प्रयत्न करावे लागले, अगदी देवाशी भांडायला लागत तरी भांडेल मी. पण माझ्या आईला मी माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. मला माझी आई हवी आहे. डॉक्टर आदिती सूर्यवंशी यांचा मुलगा म्हणून मला जगायचं आहे. काही नाही होणार तिला उठावंच लागेल. पल्लवी, माझी शपथ आहे तिला. तेव्हा पल्लवी म्हणते की हो शांतनू, तुमचा हा विश्वासच त्यांना बरा करेल. पण प्लीज तुम्ही सावरा स्वतःला आणि असंच पॉझिटिव्ह राहा. आपण देवाकडे प्रार्थना करूयात, आई नक्की बऱ्या होतील. आता इकडे ऑपरेशन थिएटरसमोर सर्वजण वाट बघत असतात की कधी डॉक्टर बाहेर येतात आणि सांगतात. मोठी आई मनात म्हणत असते की बसून बसून तर अगदी कंटाळा आलाय. कधी डॉक्टर बाहेर येऊन चांगली बातमी देताय असं झालंय. हे आणि विनायक अजून कसे नाही आले? खूपच वेळ लागला या दोघांना. तेवढ्यातच विनायक आणि मोठे काका तिथे आलेले असतात. सर्वजण त्यांच्याकडे मान वळून बघतात. मेघना विनायककडे जाते आणि म्हणते की अहो कुठे होता तुम्ही? एवढा उशीर का लागला तुम्हाला? विनायकला काय सांगावं ते कळत नाही. तो ततपप करू लागतो. विनायक खोटं सांगतो आणि म्हणतो की इकडे यायला निघालो आणि बघितलं तर कारमध्ये पेट्रोल नव्हतं. आणि मग पंपावर जावं लागलं आणि तिथं किती गर्दी असते माहितीच आहे. आणि वरून ते ट्रॅफिक. बरं हे सर्व सोड, आदिती काकू कशी आहे? सांग ना पटकन. मेघना म्हणते की खूप रक्त गेलंय आणि आत्ताच त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलंय आणि ऑपरेशन झाल्याशिवाय काहीच सांगू शकत नाही. मग मोठी आई मोठ्या काकांकडे बघते आणि खुणावून त्यांना दुसरीकडे यायला सांगते. ते तिच्याकडे जातात. विनायक मेघनाला म्हणतो की तू जरा तिकडे जाऊन थांब, माझं ना डोकं चालेनासं झालंय. मी थांबतो इकडेच. मेघना तिथून निघून जाते. इकडे मोठे काका मोठ्या आईला म्हणत असतात की मला या ठिकाणी तू कशासाठी बोलवलंयस? मोठी आई म्हणते की अहो एवढा वेळ सुतकी चेहरा करून बसू की काय तिथे? बरं मला सांगा की तुम्हाला इथे यायला एवढा उशीर का झाला? तेव्हा मोठे काका म्हणतात की पुरावे नष्ट करायचे होते म्हणून गेलो होतो. मोठी आई म्हणते की मग झालं ना सर्व नीट? मोठे काका म्हणतात की म्हणजे काय? मोठी आई म्हणते की बरं झालं, आपली तर काळजीच मिटली. आपल्या मार्गातील सर्वात मोठी धोंड कायमची बाजूला झाली. तेव्हा मोठे काका म्हणतात की सुपर्णा जरा धीर धर. शांतनूसमोर सुद्धा अशीच बरळत होतीस. मोठी आई म्हणते की अहो पण जाईलच ना आता लवकर ती. मोठी आई म्हणते की आपल्या विनायकने ठरवलं होतं ते वेगळं झालंय, पण गोळी ही योग्य व्यक्तीलाच लागली आहे. इकडे विनायक मनात म्हणत असतो की शांतनूचा खेळ संपवायचा होता. पण आदिती काकू मध्ये आली.
बरं गोळी लागली तर मेली नाही. आता किमान ही वाचायला तरी नकोय. शांतनूकडे नंतर बघता येईल. पण हा मॅटर मात्र इथेच क्लोज झाला पाहिजे. इकडे मोठी आई मोठ्या काकांना म्हणत असते की ती संपणार म्हणजे नक्कीच संपणार. ती काय आता इथून घरी येत नाही. मोठे काका म्हणतात की तू म्हणतेस तसं जर झालं तर बरंच आहे. मोठी आई म्हणते की या टाईमला आपल्या विनायकने जे काही केलंय ते अगदी विचारपूर्वक केलंय आणि तयारी करून केलंय, म्हणजे काही काळजी करण्याचं कारण नाही. म्हणून तर त्याने पिस्तूल आपल्या स्वतःच्या हातात घेतलं होतं. बघा ना, आपली गेलेली सत्ता आपल्याला आपला विनायक कसा परत मिळवून देतो. इकडे विनायक म्हणत असतो की सत्ता तर मला मिळवायची आहे, पण ती आईवडिलांच्या नावे करून देण्याइतका मूर्ख मी नाही आहे. सत्ता, सगळी संपत्ती मलाच हवी आहे. सूर्यवंशींच्या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक हा फक्त विनायक सूर्यवंशीच असेल. इकडे शांतनू तसाच हतबल झालेला असतो. एका साईडला उभा राहिलेला असतो. पल्लवी त्याला धीर देत असते, खुर्चीवर बसवते. पल्लवी मनात म्हणत असते की बाप्पा, शांतनूंना एवढ्या वर्षाने त्यांची आई परत मिळाली आहे. त्यांना एकमेकांपासून तोडू नकोस. त्यांना आईंचं प्रेम मिळू दे. सगळं छान होऊ दे, असं म्हणून पल्लवीत बाप्पापुढे हात जोडत असते. इकडे प्रभाकर सरांना आदिती मॅमसोबत घालवलेले सगळे क्षण, प्रसंग आठवत असतात. ते अगदी हतबल झालेले असतात. इकडे मोठी आई मोठ्या काकांना म्हणत असते की अजून कशी बातमी आली नाही. अजून आपण किती वेळ वाट बघायची. मोठे काका म्हणतात की बघ ना, तिच्या आयुष्याची दोरी किती बळकट आहे. कशात जीव अडकलाय कोण जाणे. इकडे सर्वजण डॉक्टर बाहेर येण्याची वाट बघत असतात. ऑपरेशन बराच वेळ चाललेलं असतं. सगळ्यांच्या मनात वेगवेगळे विचार येत असतात. काही वेळातच ऑपरेशन थिएटरच्या वरची लाईट विझली जाते. आता डॉक्टर बाहेर येणार आहेत म्हणून सर्वजण दाराजवळ जातात. काही वेळातच डॉक्टर बाहेर येतात तेव्हा शांतनू पल्लवी लगेच विचारू लागतात, डॉक्टर काय झालंय, त्या ठीक आहेत ना. दोघंही सोबतच बोलू लागतात. डॉक्टर म्हणतात की एक मिनिट तुम्ही शांत व्हा, अजूनही बेशुद्धच आहेत त्या. शी इज इन कोमा. आदिती मॅम कॉमामध्ये गेल्यामुळे प्रभाकर सरांचा तर धीरच सुटतो. डॉक्टर म्हणत असतात की आम्ही प्रयत्न करत आहोत, काही पुढचे तास खूपच क्रिटिकल असणार आहे. शांतनू म्हणतो की पण त्यांच्या जीवाचा धोका टळलाय ना. डॉक्टर म्हणतात की नाही, त्यांच्या जीवाचा धोका अजूनही टळला नाही आहे. आता त्या ट्रीटमेंटला कसा रिस्पॉन्स करतील यावर ते अवलंबून आहे. आणि आत्ता या क्षणी त्या वाचतील की नाही हे सांगणं खरंच खूप अवघड आहे. आता मात्र सगळ्यांचा धीरच सुटतो. प्रभाकर सर तिथंच भिंतीला टेकून चाच पडू लागतात. शांतनू म्हणतो की सांगणं कठीण आहे म्हणजे. हे बघा डॉक्टर, मला खात्री आहे की आई बरी होणार आहेत. हो ना पल्लवी, सांग ना पल्लवी त्यांना. पल्लवी म्हणते की हो शांतनू, त्या नक्की बऱ्या होणार आहेत. शांतनू प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका. विनायक मध्येच बोलतो की अरे शांतनू तू शांत हो ना, डॉक्टर प्रयत्न करतायत ना. तू अजिबात काही काळजी करू नको. आता काकू कॉमामध्ये आहे म्हटल्यावर काही सांगता येत नाही रे. प्रभाकर सर मात्र पूर्ण कोसळून जातात, खाली पडायला लागतात. घरातले सर्वजण त्यांना सावरू लागतात. शांतनूला देखील त्यांची अवस्था बघवत नाही. तो देखील दुसऱ्या भिंतीला टेकून उभा राहतो. प्रभाकर सरांना काही जण सावरत असतात, शांतनूंना काही जण धीर देत असतात. मग मोठी आई नाटकं करत येते आणि म्हणते की आदिती बरी होत नाही म्हणजे काय, ती बरी व्हायलाच पाहिजे. विनायक म्हटलंय मला की आपण आदिती काकूसाठी काहीही करू. तिला बरं करण्यासाठी काहीही करायची तयारी माझी. तिला मुंबईला घेऊन जाऊ, दिल्लीला घेऊन जाऊ, पण ती बरी झालीच पाहिजे. डॉक्टर ती शुद्धीवर येत नाही म्हणजे काय, ती शुद्धीवर आलीच पाहिजे. विनायक म्हणतो की आई प्लीज तू जरा शांत बसशील का, इतका आरडाओरडा करू नकोस. मोठी आई रडण्याचं नाटक करत असते, परंतु पल्लवी मात्र मोठ्या आईकडं संशयी नजरेने बघत असते. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शांतनू प्रभाकर सरांना म्हणत असतो की बाबा एकदा बोला ना आईंशी आणि तिला सांगा की लवकर बरी हो म्हणून. मोठी आई म्हणते की बोला भाऊजी, माहीत नाही तुम्हाला परत बोलायला कधी मिळेल नाही मिळेल. तेव्हा सर्वजण मोठ्या आईकडे बघू लागतात. शांतनू मोठ्या आईवर ओरडून म्हणतो की काय वाटेल ते बोलू नकोस मोठी आई. तुला जर काही चांगलं बोलणं जमतच नसेल तर तू घरी जा. मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते कांचन आवटे, सुजाता जाधव, हर्षाली मोरे, प्रिया गिलबिले, वंदना तांबडे, सरिता शिंदे, दत्तात्रय, संगीता, रत्नमाला, अनुराधा, मच्छिंद्र चव्हाण, औदुंबर पाटील, बिनी, मुकुंद कुलकर्णी, रुपाली पाटील, स्वाती राहुल कामत, दादा पाटील, प्रमोद घाडगे, प्रमोद पंडित, अंकिता पेडणेकर, अश्विनी सेठ, कविता नवले,
करण शिंदे, रंजना आरती घाटगे-सारकर, राम गायकवाड, सुयोग घोलप, प्रतीक्षा, धनश्री देशमाने, कविता, काजल, शीतल गायकवाड, योगेश मेश्राम, सोनाली घालमे, कुणाल, अर्चना गजबे, श्री सानम, विक्रम कामत, प्रतिभा त्रिभुवन, रजनी सदारे, रुपाली पाटकर, उर्मिला राठोड, वैशाली कोहले, माधुरी वंजू, शैला, रुपाली चौगुले, प्रियांका देसाई, मधुरा जाधव, गजानन मोहिते, पुष्पा पाटील, सरिता शिंदे, कमल माने, अपर्णा मायेकर, नीलम गीते, दिनेश पाठक, रवी कवडे, गोविंद परब, शिल्पा, अंजली, रेशमी बुडे, गीता चंदेर, मेघा जगनम, रेश्मा भगत, भारती वाघमारे, राजवीर जाधव, आनंद केसवानी, बीना परांजपे.